नमस्कार, माझे नाव साईनाथ इंद्रजित पावले. माझे नाव संचिता दिनेश गायकवाड. माझे नाव श्वेता मांडवी. आम्ही इयत्ता 9वी मध्ये शिकत असून उत्तूर विद्यालय उत्तूरचे विद्यार्थी आहोत. तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. आम्ही इन्स्पायर अवॉर्ड 2024-25 यासाठी ॲनिमल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम हे उपकरण बनवले आहे. संचिता, तू नाराज का दिसत आहे? अगं, 2 दिवसापूर्वी आमची गाय मृत्यू पावली आणि आमचे घर दूध उत्पादनावर चालत होते. आता आमचे दूध उत्पादन कसे होणार? हो, तुझी समस्या अगदी योग्य आहे. कारण अनेक न समजणाऱ्या आजारांमुळे अनेक प्राणी मृत्यू पावत आहेत, ज्यामुळे त्या कुटुंबाचे आणि देशाचे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही हे उपकरण बनवले आहे. हे उपकरण तू कसे तयार केले आहेस? मी आता उपकरणाचे साहित्य सांगतो. एक सुती कापड, एक प्लास्टिक बॉक्स, GPS ट्रॅकर, 3.7 व्होल्टच्या 3 बॅटऱ्या, 9 व्होल्ट, 5 व्होल्ट, ऑन ऑफ स्विच, ESP8266 चे 2 प्रोसेसर, DTH11 चा एक सेन्सर आणि MAX 30100 चा एक सेन्सर. हे उपकरण कसे काम करते? या उपकरणात आम्ही ESP8266 या नावाचे 2 प्रोसेसर वापरलेले आहेत, जेणेकरून हे सेन्सर आपल्याला 2 डाटा रिसीव्ह करणार आहेत. तेही या 2 फील्डमध्ये. ते म्हणजे टेम्परेचर व ह्युमिडिटी आणि ऑक्सिजन व हार्टबीट यांना पॉवर देण्यासाठी प्रत्येकी 3.7 व्होल्टच्या 3 बॅटऱ्या वापरल्या आहेत, जी की आपल्याला 11 व्होल्ट देणार आहेत. या 11 व्होल्टचे आपण डिस्ट्रीब्युशन 2 गटात केलेले आहे. पहिले डिस्ट्रीब्युशन 9 व्होल्टचे असून आपण ते ESP8266 या प्रोसेसरला दिले आहे आणि दुसरे डिस्ट्रीब्युशन 5 व्होल्टचे असून ते आपण DTH11 या सेन्सरला दिलेले आहे. MAX 30100 या सेन्सरला 3.5 व्होल्ट दिलेले आहे. ते आपण ESP8266 याला 9 व्होल्ट दिल्यानंतर जे 3.5 व्होल्ट आउटपुट भेटते, तेच आउटपुट आपण MAX 30100 ला दिले आहे. या उपकरणाला चालू बंद करण्यासाठी ऑन ऑफ स्विच दिलेला आहे. या उपकरणातून आपल्याला 4 पॅरामीटर कळणार आहेत. ते म्हणजे टेम्परेचर व ह्युमिडिटी आणि ऑक्सिजन व हार्टबीट. ही सर्व माहिती आपल्याला ब्लिंक IoT या ॲपच्या माध्यमातून फोनवर मिळू शकणार आहे, जेणेकरून त्या प्राण्याच्या मालकाला कळेल की आपला प्राणी आजारी आहे की नाही. इथे आपण GPS ट्रॅकर लावलेला आहे, जेणेकरून तो प्राणी कोठे आहे ते त्या प्राण्याच्या मालकाला कळेल. हे उपकरण आपण प्राण्याच्या शरीरावर कसे वापरू शकतो? हे उपकरण आपण या सुती कपड्याच्या बेडमध्ये ठेवणार आहोत. पण जर प्राणी मोठा किंवा छोटा असला तर त्याच्यावर हे उपकरण कसे वापरायचे? म्हणूनच तर हा बेल्ट आहे. प्राण्यांच्या साईजनुसार हा ऍडजस्ट होतो. आणि हे सेन्सर प्राण्याच्या शरीरावर कसे वापरायचे? हे सेन्सर प्राण्याच्या शरीरावर योग्य त्या ठिकाणी ठेवून हा पट्टा घालावा, म्हणजे ते सेन्सर पडणार नाही. आपल्याकडे आता काळू पेशंट आलेला आहे. त्याचं नाव काळू आहे. ह्यानंतर आपण चेक करूया तुमचं उपकरण किती आकडे दाखवतो. ओके, असं कुठं पाहिलं आता हे हार्ट रेट आणि ऑक्सिजनचं जे सेन्सर्स आहे आपण त्याला स्किन टच झालं आहे ना ते. किती आकडे दाखवतो बघा तिथे. ह्या पाळीव प्राण्याचे तापमान 32.3 दाखवत आहे आणि या पाळीव प्राण्याचे आर्द्रता 69 दाखवत आहे आणि हार्टबीट 100 दाखवत आहे. आता हे उपकरण आम्ही सुती कापडी बेल्टच्या मध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून कोणत्याही पाळीव प्राण्याचा जसा आकार असेल त्याप्रमाणे हा बेल्ट ॲडजस्ट होऊ शकतो. सेन्सर्स वगैरे ह्या प्रकारे हे उपकरण आपण कोणत्याही पाळीव प्राण्याच्या आकाराप्रमाणे लावू शकतो.
तर डॉक्टर हे तुम्हाला उपकरण कसे वाटले? चांगलं आहे. आपण जे थर्मामीटर लावून टेम्परेचर करतो त्या बऱ्याच पेशंट त्रास होतो, त्याचं आपल्याला विथ सरफेस टेम्परेचर चेक करता येते. आणि त्याच्यामध्ये हा आता हे जे उपकरण आहे तुमचं हे सरफेस टेम्परेचर दाखवते वरचं, आपल्याला कोर टेम्परेचर लागते. त्या टेम्परेचरमध्ये आणि ह्या टेम्परेचरमध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसचा फरक असतो, तो आपल्याला अंदाज करता येतो. त्या विषयी चांगलं उपकरण केलं तुम्ही. या उपकरणामुळे पाळीव प्राण्याच्या पशुपालकाला आपला प्राणी आजारी आहे की नाही हे समजू शकते व आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान कमी होईल आणि हळूहळू भारत समृद्धही होईल. छान.